एका बाजूला वाडेकर, दुसऱ्या बाजूला तिसगाव. दोन्ही संघ कल्याण विभागातील संघ आहेत. मजा येईल या मॅच मध्ये. आणि वडोली बी संघ ऑलरेडी फायनल मध्ये. 4 ओव्हरची मॅच. सेकंड सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळते. फर्स्ट सेमीफायनल मध्ये वडोली बी आणि सोनारपाडा संघ तुम्हाला पाहायला मिळाला होता. आणि आता सेकंड सेमीफायनल मध्ये तिसगाव आणि वाडेकर अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. चार षटकांची सेमीफायनल मॅच. जो संघ जिंकेल तो किंग ट्रॉफीच्या फायनल मध्ये वडोली बी संघाबरोबर फायनल मॅच खेळेल. चला वडोली बी संघ आपण रिपोर्टिंग करा फायनल मॅच साठी. ही सेमीफायनल मॅच आता काही क्षणातच सुरू होते. चला मी जोडी मैदानात दाखल होईल. हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर, अतुल भोईर आणि प्रणित पाटील ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. आमचे मित्र विकी पवार सुद्धा ऑनलाईन सामना पाहत आहेत वाडेकरचे. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. विजयदादा पाटील असतील, सिद्धू पाटील असतील, सुनील मामा चौधरी, आमचे विजेंद्र दळवी असतील, मक्या भाई, त्यांच्या माध्यमातून वाडेकर संघ जिंकल्यानंतर तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज आमच्यासाठी देण्यात आलं होतं मांगरुलच्या नाईट स्पर्धेमध्ये. ऑनलाईन सामना पाहत मक्या दळवी सुद्धा एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. 4 षटकांची मॅच, सेमीफायनलची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. काल हंसिका 11 चेंज द गेम वडोली बी या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट सुद्धा आपण पाहतो. जागृती स्पोर्ट शॉप आपण पाहतो आता जे ओपन झालंय दिवा येथे बेडेकर नगर. विनायक पाटील यांचं जे शॉप आताच काही दिवसांपूर्वी सुरू झालं त्याची ओपनिंग सेरेमनी आपण पाहिली. आणि त्यांच्या वतीने उत्कृष्ट फलंदाजासाठी जागृती स्पोर्टची एक बॅट सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तसेच मालिका वीरसाठी इलेक्ट्रिक बाईक तुम्हाला पाहायला मिळते. मात्र सेमीफायनल पर्यंत धावा काउंट होतील हे लक्षात घ्या. फायनल मॅचच्या धावा, विकेट, कॅचेस काउंट होणार नाहीयेत. अतुल भोईर सेकंडला आहेत. पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज सौरभ गायकवाड. ज्या सौरभच्या बॅटमधनं सुद्धा अर्धशतक या स्पर्धेमध्ये आलेलं आहे. दुसऱ्या मॅच मध्ये सौरभ पर्यंत बॅटिंग आली नाही. त्याचं कारण सागर गायकवाडने 46 धावा कुठल्या सामन्याला होते सुरुवात. आता मजा येईल या मॅच मध्ये. एकाच जंगलातील 2 वाघ आहेत. कल्याण विभागातील हे 2 संघ. पहिलाच बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे. हितेशने झेल ड्रॉप केलाय. काय घडलंय? सौरभने कॉल द्यायला होतं, हितेशने कॉल दिला नाहीये. कॅचेस विन द मॅचेस. कारण की अतुलचा झेल तुम्ही सोडलाय. तो मागात पडू शकतो तिसगाव टीमला या मॅच मध्ये. महत्वाच्या क्षणी, मोक्याच्या क्षणी अतुलची विकेट मिळाली असती पहिल्याच बॉलवरती सौरभच्या खात्यामध्ये. ज्या सौरभने या स्पर्धेमध्ये अर्धशतक ठोकलंय. एक अष्टपैलू खेळाडू आहे. होतं क्रिकेटमध्ये अशा चुका होतात. कोणताही खेळाडू जाणून बुजून चूक करत नाही. मात्र अशा कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतात. बॅटची मागणी केली आहे का अतुल? एक बॉल होते. ओके चला एक बॉल टाकायचे. कुठला गेले? कट करण्याचा प्रयत्न होता.
सुभाष सरांचा इशारा येईल वाईट म्हणजे 2+1 एकूण 3 धावा मिळतील. बॅट घेऊन जायचे. 2 वरती 1 फ्री 2 in 1. डिमांडला नेहमी ऑफर असते 2 in 1. सुभाष सर वाईट आणि 2 धावा धावून घेतल्यात. धावसंख्या 4. वाडेकर विरुद्ध तिसगाव. तिसगाव म्हटल्यानंतर कल्याण मलंगड असोसिएशनचे अध्यक्ष महेशदादा गायकवाड, नगरसेवक यांच्या गावचा संघ. दुसऱ्या बाजूला कांचनताई कुलकर्णी नगरसेविका यांच्या गावचा संघ वाडेकर. मात्र पुन्हा चेंडूला टॅप केलंय. कसं अपील मात्र योग्य कॉल आहे. कदाचित फलंदाज रनआउट झाले असते जर 2 धावा घेण्याचा प्रयत्न झाला असता तर. दुसऱ्या धावेसाठी जर कंप्लीट धावले असते तर कदाचित रनआउट झाले असते कारण सागर गायकवाड होते तिथे. 1 धाव मिळाले. पाच धावा धापलकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सौरभ चांगली बॉलिंग करतायत. 5 धावा झाल्या आहेत. अतुलला 1 जीवदान मिळालंय 0 या धावसंख्येवरती. आणि बघायचं अतुल होईल त्याचा किती फायदा घेतला या सेमीफायनलच्या मॅचमध्ये. संपूर्ण आमच्या वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारगडच्या संपूर्ण टीमचं कौतुक करेल. सातत्याने ते सीमारेषेवर जे आमचे आयोजक तैनात आहेत त्यांचंही कौतुक. प्रचंड मेहनत. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. खेळ होणार नाहीये. इथेही 2 धावा मिळाल्या आहेत. यस नो अखेर 2 धावा घेतल्यात. धावा झाले 7. धावा धापलकरती लागल्या आहेत. 4 षटकांची मॅच. झेलची शक्यता आहे. आता चूक होणार नाहीये. चांगला झेल टिपलाय. अतुलला जीवदान जरूर मिळाला होता मात्र त्याच अतुलचा विकेट पुन्हा सौरभ गायकवाडच्याच खात्यात ऍड झालाय. फलंदाज बाद. तन्मयने एक चांगला झेल टिपलाय. अतुलचा खेळ संपलाय. आमचे सर्व स्वयंसेवक आपण पाहतोय. सोम मडवी, जितेश संते, हरेश संते, प्रथमेश संते, प्रणय मडवी, देवेश संते, राज पाटील, दीक्षित पाटील, रितेश पाटील सर्वांचं कौतुक. त्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिलेली आहे. आणि अखेर सौरभने विकेट घेतली या मॅच मध्ये कारण की विकेट महत्वाची होती. अतुल भोईर एक जबरदस्त क्रिकेटर आहे. भवानी स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आहेत. विनय पवार आमचे भवानी स्पोर्टचे सर्वे सर्वा. 7 धावा झाल्यात आणि पहिली विकेट गमावली नाही. तर बॅटिंग करण्यासाठी प्रशांत पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. अजून एक चांगला फलंदाज जय जलेश्वर हर्ष 11 वाडेकर संघाचा. चला वडोली बी संघ आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. गीतेश आलेत मात्र बाकीचे खेळाडू कारण की आपल्या मॅचेस लवकर समाप्त करायचे आहेत. संदेश पाटील आलेत कॅप्टन. क्या बात आहे. हा चेंडू आपण मात्र व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. एकच धाव मिळेल. आणि जेव्हा जेव्हा भावेश सागर गायकवाडकडे बॉल जातो ना दुसरी धाव घ्यायची की नाही हा प्रश्न जरूर पडतो बॅटरला कारण की त्याची थ्रो फेकी चांगली आहे. रनआउटचा धोका तुम्हाला पत्करावा लागू शकतो आणि प्रणितला आता खेळपट्टीवर थांबणं गरजेचं आहे कारण की अतुल बाद झाल्यानंतर प्रणितच्या खात्यावरती जिम्मेदारी कधी सिद्धू पाटील सारखा मास्टर माइंड खेळाडू नाहीये.
ज्यावेळी सिद्धू पाटील असतो त्यावेळी थोडंसा जिम्मेदारी कमी असते या खेळाडूंवरती. सिद्धू पाटील मास्टर माइंड आहेत जय जलेश्वर वाडेकरचे. रिवर्स झेलची शक्यता आहे. कोणतीही चूक करत नाहीये. या मॅचची गोल्डन विकेट सौरभ गायकवाडच्या खात्यामध्ये. 2 महत्वाच्या विकेट घेतल्यात सौरभने. प्रणित बॅक टू द पॅवेलियन. पलटवार केलाय. जरी हितेशने झेल सोडला असेल मात्र कोणत्याही प्रकारचा दबाव सौरभ गायकवाडवरती दिसता नाही आणि त्यांनी हार मानली नाहीये आणि बॅक टू बॅक 2 मोठे धक्के दिलेत अतुल आणि प्रणित. आता जिम्मेदारी वाढेल प्रशांत पाटीलच्या खांद्यावरती, कारण की धावा पहिल्या षटकात फक्त 8 धावा आल्या, 2 विकेट. तोच यश. फुलटॉस विकेट मिळू शकते अभि आणि अभि कोणती चूक करत नाहीये. जणू काही झेलची वाट पाहत होते अभि आणि प्रशांत पाटीलला सुद्धा माघारी परतावं लागेल. 8 वरती तिसरा धक्का वाडेकरला. क्रिकेट आहे ना बघा, फुलटॉस बॉल वरती विकेट मिळाली प्रशांतची. अभिने एक चांगला झेल टिपलाय. कॅचेस विन द मॅचेस. आता नीरज आलेत बॅटिंग करण्यासाठी. 3 महत्वाचे विकेट गेलेले आहेत. यशने मी मगाशीच उल्लेख केला पहिल्याच मॅच मध्ये 2 षटकांचा स्पेल जो होता दिवा टीमच्या विरुद्ध तो कमबॅक करणारा होता तिसगाव टीम साठी. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. सलग 3 षटकार 1000, अर्धशतक 2000. फटका चांगलाय नीरजच्या बॅटमधनं. बॉल सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती आलाय सिक्सर. राजा कुलकर्णी यांचा जजमेंट किती चांगला होता सुभाष सर. ज्यावेळी नीरज मैदानात गेले तेव्हाच त्यांनी सांगितले की पहिल्या बॉलवर तो षटकार मारेल. हा अनुभव असतो एखाद्या खेळाडूचा. त्याच्यासोबत जर तुम्ही क्रिकेट खेळले असाल तर या गोष्टी तुम्ही सांगू शकता. आणि पहिल्याच बॉलवरती षटकार मारलाय नीरजने. इथे मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. मात्र यष्टेक्षक हितेश तिथे एकच धाव मिळेल. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल होता, थोडासा बाहेर होता. त्याला छेडछाणी जरूर केलेली आहे. मात्र धावसंख्या 15 वरती पोहोचली आहे. हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर. सेमीफायनलची मॅच. अन्सिका 11 चेंज द गेम. वडोली बी संघ ऑलरेडी फायनल मध्ये पोहोचलाय.
ही स्पर्धा युवांश तेजस म्हात्रे यांनी भरपूर एन्जॉय केली. काय डान्स केलाय युवांशने. युवांश तुमचा डान्स आम्हाला आवडला खरं तर. त्यावेळी तुम्ही कॅबिनमध्ये होते, VIP कॅबिन, तिथे डान्स चांगला केला. मात्र आता अडचणीत सापडला. इथून अडचणीतनं बाहेर काढावं लागेल. दोन यंगस्टर मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला नीरज, दुसऱ्या बाजूला प्रियांशू, अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि तुम्हाला संधी खूप कमी मिळते आणि संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं करावं लागेल. मात्र यशकडे प्रचंड वेग आहे. डॉट बॉल. काय जबरदस्त खेळ आहे. ज्यावेळी आम्ही सौरभ गायकवाडशी चर्चा केली की फारशा रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आम्ही खेळलो नाहीयेत. मोजक्याच 1 ते 2 स्पर्धा खेळलोय. मात्र खेळाडूंकडे वेळ कमी आहे. थोडंसं जॉबला असल्यामुळे त्या गोष्टी शक्य नाहीत. मात्र काय खेळलाय तिसगाव संघ आज. इथे चेंडू उंच गेलाय. टायमिंग झालंय का. जरूर आले होते तन्मय. मात्र बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय. षटकार. दोन षटकांचा खेळ संपलाय. एक नीरजने षटकार मारलाय, एक प्रियांशूने मारलाय. दोन यंगस्टर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि 2 षटकात वाडेकरच्या धावा झाल्यात 21. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. नीरजने सुद्धा एक षटकार मारलाय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर प्रियांशू, विजय पाटील, लेजंड क्रिकेटर विजयदादा पाटील यांचे सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. वाडेकर संघाची खासियत आहे, यंगस्टर नेहमी जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा चांगला खेळ करतात. गोलंदाज ओमकार गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत. ओमकार सुद्धा यंगस्टर आहेत. नीरज सुद्धा यंगस्टरच म्हणावे लागतील. बरेचसे क्रिकेट खेळत मात्र बॅटिंग त्यांच्यापर्यंत बऱ्याच वेळा येत नाही. सुरुवातीला सिद्धू पाटील, प्रणित पाटील, अतुल, प्रशांत, सर्वेश. वा भाई वा. नीरज जबरदस्त बॅटिंग करतात या मॅच मध्ये. आलाय सिक्सर. त्या आयुष्यात मित्रांनो तुम्हाला संधी एकदाच मिळते, वारंवार संधी मिळत नाहीये आणि आज नीरजला आणि प्रियांशूला मिळाली. त्या संधीचं सोनं करावं लागेल. 27 धावा झालेल्या आहेत. हर्ष 11, जय जलेश्वर वाडेकर. 3 महत्वाचे फलंदाज बाद झाले. अतुल, प्रणित, प्रशांत, सर्वेश. 4 विकेट गेलेत. अजूनही हे 2 यंगस्टर चांगली बॅटिंग करू शकतात या मॅच मध्ये. त्यापैकी काल आर्यन म्हात्रेने जबरदस्त बॉलिंग केली सेमीफायनल मध्ये. वा नीरज वा. अजून एक जबरदस्त बॅटिंग. मोक्याच्या क्षणी चांगली बॅटिंग करत असताना नीरज पाटीलच्या बॅटमधून आलाय. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. षटकार मारावाच लागेल अजून एक. ओमकार. इथे बॅटची एज लागली आहे मात्र थर्ड मॅन. चांगली फिल्डिंग आहे. इथे स्थितीत रनआउटची संधी नाही म्हणता येणार. 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. महत्वाचे 4 विकेट गेल्यानंतर सुद्धा 35 धावा झाल्यात वाडेकरच्या. लेजंड क्रिकेटर सुखदेव काका म्हात्रे यांचं आगमन झालंय. काकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि दरवर्षी त्यांची उपस्थिती किंग ट्रॉफी मध्ये पाहायला मिळते आणि नीरजला थांबवणं आता कठीण झालंय. ते तिसगाव टीमला आलाय सिक्सर. थोडा करतायत. 41 41 धावा झाल्या आहेत.
27 वरती नाबाद आहे. नीरजसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. सुखदेव काका मात्रे लेजंड क्रिकेटर त्यांचं आगमन झालं आणि त्यांचं स्वागत षटकाराने केलंय यंगस्टर नीरजने. 27 धावांची एक मॅरेथॉन इनिंग आणि ओमकार आज महागडाच ठरलाय संपूर्ण दिवसभरात. फारशी चांगली बॉलिंग झाली नाहीये. चला थोडंसं फास्ट खेळा प्लीज. फायनल मॅच अजूनही बाकी आहे. 41 धावा झाल्यात. चौथ्या बॉलवरती षटकार आला. 3 या ओव्हर मध्ये आलेत. इथे चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. वॅकेंड एरिया आहे. 2 धावा इथे मिळतील. 29 वरती पोहोचलाय नीरज आणि टीमची धावसंख्या पोहोचली ती 43. आणि हीच तर खासियत आहे वाडेकर संघ. त्याचमुळे हा बलाढ्य संघ आहे. कारण की एका दोघांच्या जीवावरती हा संघ कधी टिकत नाहीये. इथे 4थ्या 5व्या क्रमांकावरती सुद्धा फलंदाज येऊन मॅचेस जिंकून जातात आणि सिद्ध केलंय नीरजने. हा चांगला चेंडू होता. वेगवान चेंडू होता आणि हे बॉल टाकायचे कदाचित ओमकारला हे सांगतायत सागर. आणि असे सकाळी त्यांनी 2 बॉल टाकले होते. वारंवार पेस वाढवायला जात आहेत. शॉर्ट प्लेनची गोलंदाजी करतायत. डॉट बॉलची समाप्ती. या षटकात 22 धावा ओमकारने खर्च केलेत. धावा झाले 43. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तीन ओव्हरचा खेळ संपलेला आहे. काल हंसिका 11 वडोली बी संघ फायनल मध्ये दाखल झालाय. नितीन केनी धर्नागाव यांनी पुरस्कृत केलेला संघ. चला जास्त वेळ नका घेऊ. काय जबरदस्त बॅटिंग नीरजने मोक्याच्या क्षणी केली या मॅच मध्ये. चला चला घाई करा. फायनल मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. विपुल आलेत बॉलिंग करण्यासाठी. मगाशी उल्लेख केला कल्याण विभागातील दोन्ही संघ आहेत. दोन्ही संघांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. एकाच जंगलातील 2 वाघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. त्यामुळे मजा येईल या मॅच मध्ये. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाण्याची शक्यता आहे. एक कल्याण ईस्ट एक कल्याण वेस्ट. 43 धावा झाल्यात. एक धाव मिळाले. प्रियांशूने फुल टॉस बॉल मिस केलाय. 44 44. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पाऊस सातत्याने सुरू आहे आणि अशा पावसात 22-50 धावा सुद्धा चांगल्या असू शकतात या मॅच मध्ये. कारण की पावसाचा रंग दिसतोय. मगाचे नीरज चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. विपुलने कमबॅक केलाय. धावा झाले 44. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टार्गेट काय सेट होईल. 50+ धावा लागेल या मॅच मध्ये. एक षटकार एक चौकार या 4 बॉल मध्ये जरी आला तरी मजा येईल या मॅच मध्ये. पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. पंचांकडे पाहिलं जातं. बॅटची हलकीशी एज आहे की नाही हे नीरजला विचारलं जात आहे. असं इथून तर असं वाटतं की बॉल जास्तच खाली राहिला बॅट पासून. सागर गायकवाड यांना असं वाटतंय. डॉट बॉल. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 44. विपुल चांगली बॉलिंग करतायत. मागच्या ओव्हरमध्ये 22 रन्स आल्या होत्या. त्यामुळे आता धावा थांबवणं गरजेचं आहे. ते मात्र चेंडूला हलकासा बाउन्स दिलाय. 1 बाउन्सची वॉर्निंग गोलंदाला देण्यात आलेली आहे. डॉट बॉल. 1 बाउन्सची वॉर्निंग गोलंदाला देण्यात आलेली आहे. धावसंख्या स्थिर आहे 44. शेवटचे 2 बॉल शिल्लक.
ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू पंच वाईट टिकून करत आहे. धावसंख्या 45. कालही शेवटच्या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये सोनारपाडा संघाच्या 3 षटकात 45 होत्या. त्यानंतर 2 धावांचं षटक फेकलं आर्यन मात्रेने वडोली बी साठी. इथेही 2च आलेत आतापर्यंत. इथे चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. नीरजच्या बॅट मधून आलाय सिक्सर. कंप्लीट 51 धावा. 4 विकेट लवकर गेल्यानंतर सुद्धा 50 गाठली आहे हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकरने. त्याचं एकमेव कारण नीरज पाटील. अखेर कमबॅक केलंय विपुलने. 51 वरती थांबवलंय वाडेकरला आणि आता 52 धावांचा पाठलाग करायचंय तिसगाव टीमला. ओंकारच्या मागच्या मॅच मध्ये मागच्या ओव्हरमध्ये 22. इथेही विपुलने चांगली बॉलिंग केली होती. एक चेंडू विपुलचा खराब होता हे सांगताय सागर. आता 52 धावा चेस करायच्या आहेत फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी तिसगाव टीमला. चला वडोली बी संघ आपण रिपोर्टिंग करा. जो संघ काल या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल झालाय. संदेश पाटील अजूनही कॉन्टॅक्ट करतायत खेळाडूंना. अजूनही 4च खेळाडू झालेत आतापर्यंत. गीतेश सकाळपासून इथेच आहेत. गीतेश पाटीलला माहिती आहे पेनल्टी लागू नये त्यामुळे ते ऑलरेडी येऊन थांबलेत. मात्र ऋतिक असतील, शुभम असतील, कमलेश, कल्पेश, रुपेश, जयेश पाटील उर्फ पोलीस. 4 ओव्हर मध्ये 52 धावा चेस करायच्या आहेत. आणि आता सागर गायकवाडची भूमिका महत्वाची या मॅच मध्ये. आज ओमकार थोडासा महागडा ठरलाय. 22 धावा याही मॅच मध्ये त्याने खर्च केल्या आहेत. धावा चेस करायचे आहेत. 13.00 सरासरी धावा आता बनवायच्या आहेत. धावा चेस करायचे आहेत. 13.00 सरासरीने. या स्पर्धेमध्ये 74 धावा चेस केल्या आहेत तिसगावने. पहिल्याच मॅच मध्ये हे विसरून चालणार नाहीये. दुसऱ्या मॅच मध्ये 47 चेस केले आहेत आणि आता 52 चेस करायचे आहेत या मॅच मध्ये. चला मी जोडी आपण पाहतोय तन्मय आणि सागर गायकवाड. मेके सर थोडंसं थकान महसूस करतायत. धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचंय. रुपेश पाटील 9 ते संघामध्ये आज कदाचित इन ऍक्शन मध्ये असतील. कमलेश पाटील आलेत का राजाबाबू सरगे. धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल तिसगाव संघ ऐकण्यासाठी जाऊया आपण बाबूशाह यांच्याकडे. चलेंगे मुकाबले की तरफ. वेलकम, स्वागत है और स्वागत है कैमरा के साथ है. क्या छूटा है, शायद गेंद रुका है. जरूर देखिए बात करेंगे यहाँ पर बाउंड्री लाइन. देखिए पर्दा हम देख सकते हैं यहाँ पर. और देखिए हमारे एक लेजेंड सुखदेव काका मात्री देखिए इस वक्त तशरीफ रखे हैं. बालचंद्र दादा मात्री वीआईपी डैश में देखिए जितनी भी अतिथि हैं सभी का वेलकम, स्वागत है. क्योंकि इन लेजेंड ने देखिए पुरानी सड़क पर नई मकान आज भी
वाइट एक्स्ट्रा से रन आता। सुबह के समय हमने जिक्र किया था जरूर नितिन सर, मिस्सू रिची मात्रे और उनके पिताश्री। देखिए इस क्रिकेट की मोहब्बत है, क्रिकेट की खुमार है, क्रिकेट की बुखार है, इन्होंने यहाँ पर इन्हें संभाल कर रखा है। ऊंचाई लिए, लंबाई की कमी है और कैच के लिए आज यहां पर छूटता हुआ भाई, और उसके साथ साथ तीसरा रन भी निकलता वो। अब चौथी की मौका, जख्म वहीं से मिला जहां से मरहम की उम्मीद थी। 4 जख्म वहीं से मिला जहां पर मरहम की उम्मीद थी। बहुत अच्छा देखिए बल्लेबाजी की बात करेंगे सागर गायकवाड़ से और तन्मय पाटिल की जोड़ी। थोड़ा लंबा ब्रेक के बाद है मैदान पर उतरे हैं, लेकिन फायदा ये रहा पहले फील्डिंग की, बॉडी खोला, भले ही कुछ रन खर्च किए हैं, लेकिन 4 ओवर में देखिए रबर बॉल में ये 52 कुछ ज़्यादा पड़ा नहीं है भाई। आपने देखा पिछले मैच वसत टीम भी एक समय लग रहा था करीब पहुंच गए। अपर कट है, कमाल की टाइमिंग देखिए यहाँ पर बल्लेबाज है। गम की आंधियों में गुजर जाऊंगा, अपनी टीम को जीत दिलाने के लिए सागर में क्या समंदर में भी उतर जाऊंगा, समंदर में भी उतर जाऊंगा, समंदर में भी उतर जाऊंगा। सागर समंदर में उतर रहे हैं। 6 रन आता हुआ इस बार पे देखिए यहाँ पर थोड़ा सा जितनी छोटा गेंद की उम्मीद कर रहे थे उतना छोटा नहीं था, लेकिन दूसरे के लिए भागते हुए हैं और यहाँ पे भी तो वो कंप्लीट होता हुआ। साफ देखिए दबाव झलक रहा है। और ऋतिक पाटिल की बात करेंगे, कल मानगढ़ नाइट से इनके साथ में मैंने आया, और टीम देखिए ऋतिक पाटिल से कमलेश। रनों की बात करेंगे, रन जाकर पहुंचाए 15 रन से। सबके अच्छे नसीब नहीं होते हैं, कुछ लोग मेहनत करके अपना नसीब अच्छा बना दें नितिन सर, जिसमें ऋतिक पाटिल, कमलेश कावा और शुभम पाटिल बहुत ट्रेंडिंग में। शुभम की बात करेंगे, बहुत अच्छा देखिए शुभम पाटिल की बात करेंगे ना नितिन सर, देखिए वो मिडिल ओवर में बल्लेबाजी करके आज उड़ोली ने आज क्रिकेट में एक अच्छी पहचान। यहाँ पर देखिए वो छाप सागर छोड़ रहे हैं, यहाँ पर टीम का स्कोर 16 बनाए। थोड़ी इस मुकाबला की जिक्र जरूर होगा। बाबन का टारगेट से भूल होना प्रकृति है, मान लेना संस्कृति है। सिंगल आता हुआ ओवर में देखिए भलाई कुछ कैचेज छोड़ा गया और एक छक्का भी खाए, लेकिन उसके बाद देखिए यहाँ पर वापसी कमबैक की। यहाँ पर पहला ओवर का खेल कंप्लीट हुआ है, टीम का स्कोर 17 रन से और जीत के लिए अभी भी 35 की जरूरत है। आने वाला 18 गेंद है। इतना भूल होना प्रकृति है, मान लेना संस्कृति है और उससे सुधार लेना ये सबसे बड़ी प्रगति है। अब आने वाला 18 गेंद 35 की जरूरत है। गेंदबाजी में प्रणीत है, पिछले मैच के मैन ऑफ द मैच। गैरों ने दी नसीहत, अपनों ने धोखा, ये क्रिकेट है दोस्तों, यहाँ पर हर किसी को चाहिए मौका। तन्मय पाटिल लेके अभी तक एक गेंद खेले, 1 रन बनाए। प्रणीत बहुत अच्छे देखिए इस टीम में देखिए ऑलराउंडर से यही बात बताया। श्रीलंका टीम में आप देखते हो ना ऑलराउंडर, गेंद बॉल लंबी इनकी ऑलराउंडर से रहता है। चलिए ऋतिक पाटिल आइए, आपका वेलकम स्वागत है, गाय पे डाइस में तशरीफ रखिए। कमलेश कावा आप भी आइए। उन बाउंस देखिए वार्निंग से यहां से जीतने वाली टीम सीधा फाइनल है। वाइट एक्स्ट्रा से हसमुख मातृ शब्द देखिए बात करेंगे तशरीफ रखते हुए। वेलकम स्वागत ऋतिक। वो कहती है ना गुलाबी ठंडी, और इनकी गुलाबी चेहरा ऋतिक पाटिल की बहुत ही। ओ ये थी भाई, यहां पर बात करेंगे
तन्मय का बल्ले का गर्जन है और रन दिया आधा दर्जन और बता रहे मैदान में अभी भी जिंदा है टार्जन। चलिए यही बात बताया डंबोली के देखिए अब खिलाड़ी कल्याण डंबोली अब चाहते हैं और कुछ खिलाड़ी जाए। केतन मात्रे को हमने देखा, ऋतिक पाटिल को देखा लेग बाई से रन आता हुआ। और उससे पहले देखिए लेजेंड को याद कर लीजिए, प्रमोद दादा मात्रे, साई शेलर, नीलेश दादा मात्रे, बहुत सारे देखिए। अगर सचिन भुईर देखिए बात करेंगे, उमर अली की बात आती है, जिक्र करते जाओ तो लंबी जरूर है। रनों की बात करेंगे 26 रन है और अभी 26 की जरूरत है और फुल टच बनाकर खेला यहाँ पर है, सिंगल आता हुआ। दादा देखिए हमारे जरूर देखिए हमारे यहाँ पर तशरीफ रखेंगे हमारे किंग मेकर्स और राजा पंडरम संतेश साहब देखिए, जिनके वार्ड दिवस के ऊपर ये टूर्नामेंट से और आज पहली बार ने नितिन सर ओ और एक बड़ा हिट देखिए AK-47 छरा। बोलना बोलना नाही बाबूशाह बघा ना, सुभाष पाटील सरांचा सराव दिसत नाहीये. सोपा बॉल सोडला त्यांनी. घालून गेला का? ये क्या जा रहा है बारूद? वो कहा था ना गुज्जर ने, काली बारूद चाहिए, असली बारूद है ये, असली मुकाबला चलता हुआ। ओ गुज्जर ने कहा था काली असली बारूद चाहिए, असली बारूद है और एक बड़ा हिट आता हुआ 6 रन और कहानी बदल चुका है यहाँ पर। प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया और सेकेंड ओवर में गेम बदल गया। और देखिए भाई पेडास पर देखिए बात करेंगे आज खास करके वाढ दिवस हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ज्यांचा आज वाढदिवस आपण पाहतोय ते आपले सर्वांचे लाडके किंग मेकर पांडुरंग दिनानाथ संते साहेबांचं आगमन झालंय. दादांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि दादांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि दादांना शुभेच्छा देण्यासाठी सुखदेव काका म्हात्रे सुद्धा आलेले आहेत. लेजंड क्रिकेटर दादा, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आमचे अलंकार संते सुद्धा आलेले आहेत. पांडुरंग संते यांचे सुपुत्र दादांचे हार्दिक स्वागत, ज्यांच्या माध्यमातून बक्षिसांचा वर्षाव या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे सागर गायकवाडच्या बॅटमधून आपण पाहतोय फाईन लीगच्या दिशेने खराब फिल्डिंग आहे. आता दबाव आहे हर्ष 11 वाडेकर संघावरती. 2 धावा इथे मिळाल्या आहेत. 11 बॉल मध्ये आता फक्त 11 करायचे आहेत 30 गावला फाइनल मध्ये पोहोचण्यासाठी. क्या मुकाबला चला भाई, बड़ा मुकाबला। और हमारे देखिए वीआईपी डैश में बड़ी चेहरे देखिए जिनका जन्मदिन है। ना हमारे पास नितिन सर कोई आईसीसी है ना कोई बीसीसीआई है, लेकिन महाराष्ट्र की धरती पर देखिए ऐसे चेहरे जन्मदिन के अवसर पर देखिए मैन ऑफ द सीरीज के लिए पाए गया। और यहाँ तो मुकाबला भी बना है, टाइट है। वो कहते हैं ना, मोटे हो जाओ तो कपड़ा हो जाता है, टाइट मुकाबला, बिग फाइट है। पांडुरंग संतेश साहब देखिए, अलंकार संतेश साहब और उसके साथ देखिए पूरा परिवार देखिए बात करेंगे। बिहार से देखिए उसार घर और पूरी परिवार एक साथ। और सुखदेव काका देखिए बात करेंगे, खास करके उनके साथ देखिए और कई सारे अतिथि तशरीफ रखे हैं। हमारे नीतीश दादा संतेश साहब देखिए, इन्होंने भी बहुत है लंबे समय से यहाँ पर ओ खींचा मुकाबला देखते हैं यहाँ पर और करीब क्लोज ले लिया भाई। यहाँ पर रोगी को दवा चाहिए, जोगी को जब चाहिए। इस गांव टीम कह रहे हैं भाई हमें व्हाइट ट्रॉफी चाहिए। चलिए बहुत बढ़िया। देखिए चाय आता हुआ कड़क, बल्लेबाजी हो रही है बेधड़क, समीकरण बदलता हुआ। 5 रनों की जरूरत है। वो गब्बर ने कहा था ना सांबा वो कितना थे, वो सिर्फ 2 थे, लेकिन यहां पर सिर्फ 5, फक्त 5 धावाची गरज आहे। सुबह में सिर्फ 5 रनों की जरूरत है यहाँ पर, लेकिन वाडेकर टीम वो अपने आप को देखिए क्या कर पाएंगे। यहाँ पर बैटिंग अच्छी हुई,
डिस्काउंट टीम ब्रेक लगा लगा नहीं, ब्रेक के बाद मुझे लगता है कि जो गटारी की है ना, अभी भी वो जोर वो ताकत है बनी थी भाई। 2 मैच के बाद ब्रेक रहा लेकिन वापस आए लंच के बाद है। कमाल की एक्सीलेंट बल्लेबाजी, क्योंकि वाडेगढ़ टीम कहा जाए तो नितिन सर इनके पास भलाई रन 52 के टारगेट रखे थे, लेकिन गेंदबाजी कमाल के हैं। और ऐसा नहीं कि इन्होंने 52 के पीछे कर रहे हैं, ऐसा बैटिंग चल रहा है मानो कि 70 का पीछा कर रहे हैं। जीत के लिए 4 की जरूरत है। अभी भी देखिए इसके बाद एक ओवर आना बाकी है। 7 गेंद 4 रन, 7 गेंद 4 की जरूरत है। अगर कैच बनेगा तो एक मौका बनेगा, लेकिन ये भी देखिए हाथ से निकला। मैच देखते हैं क्या चौके की तरफ गेंद गया या रुका गया। यहाँ पर फील्डर ही बता देंगे क्या है भाई सेफ है। ये बात करेंगे, अभी भी यहाँ पर 1 रनों की जरूरत है। कंपल्सरी देखिए चेसिंग के बाद आती 1 रन। और यहाँ पर देखिए बात करेंगे, 1 की जरूरत है। सिंगल ले नहीं, सोच अच्छी है, बड़ा हिट लगाकर एक फिनिश किया जाए। कम से कम देखिए बड़ी मैच के लिए क्वालिफाई मुकाबला सोच है, कुछ रन जोड़ दें। आगे देखिए बहुत सारे देखिए जब आप रेस में जब नंबर में आ जाते हैं तो नंबर काफी रहता है और फील्डर्स हैं, लेकिन बन के दर्शक आता हुआ 4 रन है। नितिन सर लगाने के भाई यहाँ पर इसलिए कहते ना, सपना वो मत देखो जो रात में देखते हैं, सपना वो देखो जो दिन में देखते हैं। यहाँ पर पांडुरंग संदेश साहब देखे जिनके यहाँ पर जन्मदिन मुबारकबाद देना चाहेंगे। कहते ना राजा पैदा नहीं होता है, राजा बनना पड़ता है। राजा मानुष से जिन्होंने इतनी अच्छी खूबसूरत मैदान देखिए बना कर दिए तैयार किए। और हमेशा कल्याण डम्बोली की क्रिकेट में देखिए दादा की तरफ से कोई प्राइज लीजिए, बाइक लीजिए, दिल खोल के बख्शिश रखते हैं। और